हॅलो. हा आहे माझा चवळीचा वेल, ज्याला आता फुलं यायला लागली आहे आणि बारीक शेंगा पण धरायला लागल्या आहेत. चवळीच्या वेलाचे फुलंसुद्धा खूप छान रंगाचे असतात. ऑफ व्हाईट कलर खरोखर सुंदर आहे. आणि आता हे वांगं नेहमीप्रमाणे 4-1 वांगी तर मिळालेलीच आहेत. वांग्याची जी फुलं आहेत त्याच्यावरसुद्धा आता बारीक कीड पडायला लागली आहे. गोमूत्राचा स्प्रे मला मारावा लागणार आहे त्याच्यावर. ढगाळ हवेमुळे लगेच कीड येते. गुलाब कलर इतका सुंदर आहे ना, बघून खूप प्रसन्न वाटतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गच्चीवर मस्त वास येत असतो गुलाबाच्या फुलांना. आपला देशी गुलाब. ही झेंडूची फुलं. झेंडूची जी मोठी उमललेली फुलं आहेत ती कंपल्सरी काढावी लागतात. कुठल्याही झाडाची फुलं काढावीच लागतात, कारण जेव्हा झाडाला फूल येतं तेव्हा त्या झाडाची वाढ त्या ठिकाणी त्या फांदीला खुंटते. त्यामुळे फुलं काढावीच लागतात. आणि हे दोडकी सरळ वाढायला जागा नाही मिळाली तर तो एक दोडकं आडवंच वाढलं आहे. आणि नेहमीप्रमाणे घेवड्याच्या शेंगा तर रोजच असतात. गच्चीवर भाजी लावताना आपल्याला एकच भाजी जास्त प्रमाणात पाहिजे असेल तर त्याप्रमाणे रोपांची संख्या वाढवावी लागते. मला आता ज्या शेंगा मिळतात त्या 2-3 दिवसाच्या एकत्र करून एका वेळेला भाजी होते. अर्थात अजून झाडं लहान आहेत. वेल वाढले की भाजीची संख्याही वाढेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.